गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत। मनःशांतीसाठी तीर्थयात्रा। प्रसिद्ध क्षेत्रांचे ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्री आपण जातो, मनाला शांती व समाधान मिळावे म्हणून हा मुख्य उद्देश असेल तर इतर व्यवस्था गौण समजावी। घरापासून लांब क्षेत्रांच्या ठिकाणी गेल्यानंतर शहरी सुविधांकडे दुर्लक्ष करा। जेथे राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था असेल तो केवळ एक लौकिक भाग समजावा, त्याला जास्त महत्त्व देऊ नये। जे मिळते आहे त्यात आनंद माना व नैसर्गिकरित्या जगायला शिका। जितका वेळ अध्यात्मासाठी देता येईल तेवढा द्या व तेथील वेळ सत्कारणी लावा। आमचे म्हणणे असे की थोडासा त्रास सोसला पाहिजे। प्रसंगी एखाद्या दिवशी जेवण मिळाले नाही व उपवास करण्याची वेळ आली तरी हरकत नाही। गाणगापूरसारख्या ठिकाणी 4 दिवस माधुकरी मागून त्यावरच दिवसभर राहा। दिवसभर ईश्वर चिंतनात घालवा व वेगळा आनंद मिळवा। जितक्या गरजा कमी तितकी मनःशांती जास्त हे सूत्र लक्षात ठेवा। 4 दिवस नदीवर अंघोळ करा, कोणीही आजारी पडत नाही। रोज तुम्ही नित्य नेमाने घरी उपासना करता, क्षेत्राचे ठिकाणी त्याचे तुम्हाला विशेष फळ मिळते, त्याची पोहोच पावती मिळते, मन विशेष प्रफुल्लित होते। आपल्या मनात कसलीही वासना व इच्छा निर्माण होत नाही। काही क्षेत्रांचा प्रभाव इतका आहे की तेथे खरोखर मनाला शांती मिळते। आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे। त्याने एवढे वैराग्य ज्ञान प्राप्त होते की ते वर्षानुवर्ष पुरते। मनःशांती एकदाच लाभते, त्याची पुन्हा पुन्हा आवश्यकता नाही, ती पुन्हा पुन्हा लाभत नाही। दिंडीत जाणारे लोक 20-25 दिवस पायी प्रवास करीत पंढरपूरला जातात। त्यांच्या मनात पांडुरंगाशिवाय दुसरा विचार नसतो। तुम्हीही एकदा या दिंडीत पायी पायी जाऊन अनुभव घ्या। हरिचिंतन करा, घरचा व प्रपंचाचा विचार नको। ही परंपरा अतिशय उदात्त हेतूने निर्माण झालेली आहे। ईश्वर चिंतन केल्याने एक प्रकारचे संरक्षण कवच निर्माण होते। दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।